लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वारसा जपणाऱ्या औरंगाबादच्या पानचक्कीला आवश्यक भेट द्या। नहरीमधून पाणी आणलं, तंत्रज्ञान स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना। बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबाद शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत। सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या वास्तूंपैकी एक म्हणजे पानचक्की। औरंगाबाद भेटीवर आलेले देश विदेशातून लाखो पर्यटक पानचक्कीला हमखास भेट देतात। पानचक्कीच्या उंच भिंतीवरून विस्तीर्ण हौदात पडणारे पाणी, हौदातील कारंजे, हौदात विहरणारे मासे, भला मोठा वड, पुढे गेल्यानंतरची बंगाली इस्लामी वास्तू शैलीत बांधलेली मस्जिद व आता वक्फ बोर्डाचे कार्यालय असलेली इमारत, हा सगळा परिसरच अगदी रम्य आहे। हा रम्य परिसर खाम नदीच्या तीरावर आहे। या ठिकाणी सुफी संत बाबा शहा मुसाफिर राहत होते। त्यांची व त्यांचे शिष्य बाबा शहा महमूद यांच्या कबरी येथे आहेत। मुघल सम्राट औरंगजेब हे बाबा शहा मुसाफिर यांना मानत होते, त्यामुळे तुर्क ताज खान आणि औरंगजेबाचे दिवाण जमील बेग यांनी पानचक्की येथे निवासस्थान खानका बांधले। त्यासाठी त्यावेळी सुमारे 9,000 रुपये खर्च झाला। येथे आशियातील सगळ्यात मोठे ग्रंथालय होते। येथे धार्मिक शिक्षणासाठी विद्यार्थी येत असत। मक्का मदिनाला जाणाऱ्या यात्रेकरूंसोबतच बंगाल, ओडिशा आणि हैदराबादकडे जाणारे यात्रेकरू पानचक्कीत मुक्काम करत असत। या यात्रेकरूंसाठी अन्न शिजवण्यासाठी खूप पीठ लागत असे। सुमारे 450 वर्षांपूर्वी मानवी श्रमाची बचत करून जलप्रवाहातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून या भल्या मोठ्या दगडी जात्यावर धान्य दळण्यात येत असे। त्यासाठी बीबी मकबरा येथून नहरीद्वारे पाणी आणले आहे। हे पाणी अत्यंत गोड व शुद्ध होते। शहराचा पाणी पुरवठा यांत्रिक पद्धतीने सुरू झाल्यानंतर नहरींकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका पानचक्कीला बसला आहे। काही ठिकाणी नहरीची तोडफोड झाल्याने उन्हाळ्यात पाणी आटते। सुमारे 450 वर्षांपूर्वीची ही वास्तू म्हणजे त्या काळच्या विज्ञानाची साक्ष देते। अहमदनगरच्या निजामाचा वजीर मलिक अंबर यांनी शहराच्या उत्तरेकडील जटवाडा डोंगरातून वाहणारे पाणी एकत्र करून भूमिगत कालवा खापरी पाईपद्वारे नहर ए आमरी शहरात आणले आहे। त्यासाठी कोणत्याही कृत्रिम ऊर्जेचा वापर केलेला नाही। पाण्याचे उगमस्थान ज्या उंचीवर आहे त्या उंचीपर्यंत पाणी आपोआप चढते। याचप्रमाणे नहर ए पानचक्कीद्वारे येथे पाणी आणले आहे। उंच भिंतीवरून हे पाणी हौदात पडते। ही भिंत व पाण्याचा स्रोत यांची उंची समान आहे। चक्की म्हणजे जातं आणि पानचक्की म्हणे पाण्यावर फिरणारं जातं। नहर ए पानचक्कीमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह उतरंडीच्या भिंतीमधून नळाद्वारे छोट्या खोलीत आणला आहे। येथे लोखंडी पात्याचे भक्कम चक्र दांड्यावर बसवलं आहे। पाण्याचा प्रवाह पात्यावर कोसळतो, त्यामुळे दाब निर्माण होऊन चक्र फिरण्यास सुरुवात होते। त्यामुळे भले मोठे दगडी जाते फिरत असे। या जात्यात धान्य टाकून दळून घेतले जात होते। उर्वरित पाणी हौदात पडते। हा हौद सुमारे 162 फूट लांब, 31 फूट रुंद व सुमारे 4 फूट खोल असून 1,28,500 गॅलन एवढी साठवण क्षमता आहे। हौदातून वाहून जाणारे पाणी खाम नदीत सोडले आहे। रिपब्लिकन वार्ता, वृत्तसंकलन विभाग, नाशिक।